महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आमदार नरहरी झिरवाळ यांनी इगतपुरी तालुक्यात ठिकठिकाणी भेटी दिल्या। यावेळी भूमिपुत्र फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। इगतपुरी तालुक्यातील भेसळयुक्त तांदूळ तसंच तेल व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीही यावेळी भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद नाठे यांनी केली आहे। अन्न औषध प्रशासन मंत्री आमदार नरहरी झिरवाळ यांनी यावेळी भेसळयुक्त माल विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती दिली। नमस्कार, मी विनोद नाटे, भूमिपुत्र फाउंडेशन। काल आपलं बोलणं झालं। थँक्यू। हार नको, हार कसा नाही हरिभक्त पारायण। नामदार नरहरी झिरवाळ साहेबांचा आम्ही भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून सत्कार करतोय। तो एवढ्यासाठी की आता ते अन्न आणि औषध विभागाचे मंत्री झालेत। म्हणजे मी इथं खात्रीने सांगेल की आता महाराष्ट्र भेसळमुक्त होणार। नक्कीच साहेब, माझ्या इगतपुरी तालुक्यामध्ये परराज्यातून तांदूळ आणून ते 18-19 रुपये किलोने आणता आणि माझ्या तालुक्यातलं तांदूळ त्यात मिक्स करून ते 40 रुपयाला पडतं। म्हणजे ते 60 रुपयात त्यांना 2 किलो इंद्रायणी आणि ती भेसळ करून पूर्ण इगतपुरी, पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर आमचं तांदूळ म्हणून विकतं। आम्हाला ती भेसळ फक्त त्या मिलांवर रेड होऊन आणि आमचं शुद्धीकरण व्हावं, तांदळाचं स्वतंत्र इगतपुरी तालुक्याचा ब्रँड व्हावा, ही माझी तुम्हाला विनंती आहे। ओके, थँक्यू। आणि अजून एक, साहेबांना जेव्हा मी मंत्रालयात गेलो असेल, साहेब जेव्हा विधानसभा उपाध्यक्ष होते तर त्यांच्या कार्यालयात अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचं चहाचं जेवढं बिल होतंय ना तेवढंच त्यांच्या कार्यालयाचं होत होतं। एवढा अख्खा महाराष्ट्राचा सर्वसामान्य असा एक नेता, एका बघा किती ग्रामीण भागामधून आहे, या गावात आता आलो, आम्हाला 20 किलोमीटर इकडे मध्ये आलो, एवढ्या भागातला एक माणूस, एक हिरा पूर्ण महाराष्ट्रावर चमकला। आणि साहेब खोसकर साहेबांना त्या दिवशीच बोलून दाखवलं की आम्ही म्हटलं बा आम्हाला लाल दिवा पाहिजे होता। त्यांनी सांगितलं झिरवाळ साहेबांना मिळाला म्हणजे आपल्याला मिळाला। तुमची मैत्री ही जगविख्यात आहे, तर आम्हाला सगळ्यांना तुमचं प्रेम आणि ताकद पाहिजे साहेब। आपण ज्या काही मी मंत्री झाल्यानंतरच्या अपेक्षा व्यक्त केल्यात, तर ह्या व्यक्त होणार आहेत। मला डिपार्टमेंट काय मिळणार आहे ह्याच्यापेक्षा मी मागच्या टर्मपासूनच, मला ज्या वेळेला बिगर खात्याचा मंत्री, त्यावेळेला मी मंत्र्यांचा मंत्री होतो, तेव्हापासून मला ती जाणीव होती का आपण भविष्यात मंत्री होऊ ना होऊ, पण मागच्याच 5 वर्षापासून लोकांनी मला ज्या पद्धतीनं पाहिलं ते भविष्यात सुद्धा ठेवावं लागेल। मला मंत्रीपद मिळालं नाही मिळालं तरी, आणि म्हणून साठी माझी ती तयारी पूर्वीपासूनच होती। फक्त हे डिपार्टमेंट एक थोडंसं अलग आहे का, जे आपण सांगितलं, पण ते मी रात्री एका स्पीच मध्ये सांगितलं का बाबा ह्याच्यातून तुम्हाला थेट काही दिसणार नाही, थेट मी काय केलं किंवा ह्या विभागानं काय केलं हे कुठं पाहायला मिळणार नाही, पण आपण जी अपेक्षा व्यक्त केली कशात किती काय भेसळ आहे, तर मला वाटतंय हे भेसळ दूर आपण करूच। पण विनोदाने सांगायचं झालं तर याच्यासाठी आपल्याला आपल्या विचारांची जी भेसळ झालेली आहे, बरोबर, ती सुद्धा हळूहळू दूर केली पाहिजे। आजही जे भेसळ करतात ना ते काय बाहेरून कुठून आणतात, ते भले तांदूळ भेसळ करत असतील पण गोड तेल भेसळ ते कोणाचं तरी खातात। बरोबर आहे, 100%। त्यांच्याजवळ गोड तेल नाहीये किंवा पेस्टिसाइड, तुमच्या टॅबलेट्स असतील मेडिकलच्या, त्या कोणाच्या तरी आपण घेतोच ना। मग आपण ज्या हातानं देतो तर दुसऱ्या हाताने घ्यावाच लागतं, ही जी काही एक म्हण असेल पण ती खरी आहे। म्हणून हा विचार बदलला पाहिजे। हळूहळू आपल्याला सगळ्यांना प्रबोधन हे करावं लागेल। 100%। आणि मला तुमच्यासारख्याने येऊन आता जे काही मार्गदर्शन केलं हे शेवटपर्यंत माझ्या ह्याच्यात राहणार आणि गुरुच समजणार मी। गुरुला वय नसतं, नाही बरोबर, गुरु बाळ सुद्धा असू शकतं। माझं स्वतःचं पोरग माझं गुरु आहे, बरोबर। त्यानं भेसळवर मला आता नाही 4-5 वर्षापूर्वी सांगितलंय आणि प्रॅक्टिकली तो करतो, पण तो करतो तर सगळ्यांना नाही करणं शक्य, पण थोडा प्रयत्न तर करावा। का शेंगदाणा तेल काय किलो? 120 रुपये किलो। आणि शेंगदाणे काय किलो? 135। किती किलो शेंगदाणे गाळल्यानंतर, आटल्यानंतर
1 किलो शेंगदाणा तेल येतं 3.5 किलो 3.5 किलो. हा 3.5 हा पण आपण 3.5 1 किलोला धरू. 3.5 किलोचे पैसे साधारण 450 रुपये. बरोबर. मग 450 रुपये खर्च करून आपल्याला जर 130 रुपयाचं गोड तेल मिळतं, 400 रुपये शेंगदाणा तेल. तर ते हा मग हिशेब कुठल्या गणितातला आहे? हा सगळा भेसळीचा परिणाम. आणि म्हणून त्यानं ते सांगितल्यावर तो निवड सांगत नाही, तर त्याच्या सगळे चुलते बिलते असतील सगळ्यांना उन्हाळी भुईमुग करायला लावतो. बरोबर आहे. आणि कितीही शेंगा होऊ द्या तेवढंच गोड तेलच तयार करतात. म्हणजे तो करतो याचा अर्थ मी सुदृढ, मी आता इथं खाईल सकाळी, आता इथं खाऊन गेलो का 15 दिवस परत घरचं खाणारच नाही. म्हणजे मलाही काहीतरी खावंच लागतं, पण ते कुठंतरी तर बदलावं लागेल. म्हणून हे खातं लोकांना वाटतं का बाबा झिरवाळ साहेबाला आमकंच मिळायला पाहिजे होतं. माझं मत आहे त्या ह्याच्यात गेलं, त्या बैठकीत गेलं तर तिथं सगळेच विषय चर्चेला येतात ना. बरोबर. आणि तो प्रत्येक हाताळायचा अधिकार त्या तिथला प्रत्येकाला असतो. म्हणून काय मिळालंय याच्यापेक्षा मिळालंय, आणि ते कसं पुढे न्यायचं ते करायचं काम. भेसळमुक्त महाराष्ट्राची आता गरज अशी आहे, कारण आता आपण गेलो ना प्रत्येक घरामध्ये एक हृदयविकाराचा पेशंट आहे आणि प्रत्येक 10 कुटुंबामध्ये एक कॅन्सरचा पेशंट आहे. हा सगळा भेसळचा परिणाम आहे आपल्याला. आणि त्यामुळे आणि होतं काय दादा, आता शेतकरी काय करतो, निंदायला आता मजूर सांगत नाही, नाशक फवारतो. तणनाशक फवारल्यामुळे होतं काय, आता त्याचं जे अन्न जो खातो त्याला कॅन्सर होतोय. पण तो फवारतो का शेतकरी? कारण त्याच्या पिकाला भाव भेटत नाही. तर माझी तुम्हाला आता ही एक विनंती आहे का महाराष्ट्रामध्ये किमान स्वामीनाथन आयोग ज्याने दिलेल्या सूचना आहे त्या मान्य व्हाव्या आणि शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाची पिकाची किंमत ठरवायचा अधिकार मिळावा. कारण आता आपण MSP जे ठरवतो ना ती एकदम केवळ थाप आहे. MSP नको आहे आम्हाला MRP ठरवायचा अधिकार द्या. आता MRP तंबाखूची पुडी बनवणाऱ्याला त्याची किंमत ठरवायचा अधिकार आहे. चॉकलेट सुद्धा त्याची किंमत ठरवतो. तो छाती टुकून सांगतो मी यावर्षी 1 कोटी कमी होईल का 10 कोटी कमी होईल. माझ्या शेतकऱ्याला 1500 रुपयाचा किराणा भरता येत नाही. टोमॅटो केव्हा ते नष्ट होऊन जातील शेतकरी आहे. हो, म्हणणं आम्हाला तुमच्याकडूनच अपेक्षा आहे. चालेल, ठीक. नक्की साहेब, खूप छान वाटलं आम्हाला. थँक्यू. आणि तुमचं प्रेम आम्हाला याच्या आधी मिळालं, आता इथून पुढे मिळत राहील. थँक्यू. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रवीण पवार, सिन्नर.